माझी भक्ती होळी एकविध भावबळी तुम्ही गावाकडे निराळा आईचा साठवणी सोहळा आता अनारिसा इथे न व्हावे सहसा आता अनारिसा इथे न व्हावे सहसा मी गावाकडे निराळा आईचा साठवणी सोहळा तुका म्हणे जोडूनी पाय तुका म्हणे जोडूनी पाय पुढे उगा उभा राहाय तुका म्हणे जोडूनी पाय पुढे उगा उभा राही मी का पडेल निराळा आईचा साठवणी सोहळा पांडुरंगा वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सुमेराजला जो का भक्त विरक्त भूतळवंती विख्यात हा बोधदाना त्या श्री संत सद्गुरु महाराजांची चरणी साष्टांग विघातला विढाला माझी भक्ती बोली एकविध भावबळी मी का पडेल निराळा आईचा साठवणी सोहळा विशेष देतात म्हणजे निर्माणाकरिता प्राप्त असणारा महान भगवत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा आपल्या अंतःकरणातल्या भक्ती नावाच्या तत्वाविषयीची भावना प्रगट करणारा गोड असा चार चरणाचा आहे या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पांडुरंगाच्या समोर उभं राहून पांडुरंगाला सांगतात की देवा माझ्या अंतःकरणातली भक्ती कशी आहे हे सांग तर माझ्या अंतःकरणात असलेली भक्ती भोळी आहे एकविध आहे दोन आणि भावबळाने युक्त आहे तीन आणि मग इतक्या अशा भक्तीचा सोहळा जर इथं चालू असेल तर मी या सोहळ्यातून बापूला कसं काय करू एका पडेल निराळा ऐसा समोर की सोहळा आता फक्त एकच आता अनाविसा याचे उत्तर व्हावे आता इथून कधीही बाजूला होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे मिठा पडेल निराळा ऐसा साठवणी सोहळा देवाला विचारलं याबद्दल तुम्ही काय देवाने तुकाराम महाराजांना विचारलं याबद्दल मी नेमकं काय करू तुमची ही भावना ठीक आहे मी नेमकं काय करावे तुकाराम महाराजांनी सांगितलं देवा तुम्ही फार काही करायची गरज नाही एकच काम म्हणजे काय काही नाही तुकारामाने जोडोनी पाय पुढे उगा उभा राहा एवढंच काम कर पाय जोडून उभा राहा जरा उगा उभा राहा हे उग शब्द का वापरला असेल कोणाच ठाऊक निदान तिथपर्यंत पोहोचलो नक्की अर्थ करण्याचा प्रयत्न कारण काही काही लोकांना असं म्हणावं लागतं उग बसा किंवा कधी कधी अडचणी जर कमी असतील तर काही काही माणसांना म्हणावं लागतं उग उभा किंवा तुम्हाला येत नाही मनाला येत नाही काय नाही आपण काय म्हणतो उग उभा राहा दिसण्या तसं उग कोणी नाही तुम्ही कीर्तन होईपर्यंत तुम्ही पट्टीचे राहतात विठाला
असणाऱ्या या सोलापूर नगरीमध्ये भगवान श्री पांडुरंगाचे गडिवाळ भक्त, भगवान श्री पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आणि पांडुरंगाच्या नित्य सहवासामध्ये असणारे संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने श्री नामदेव विठ्ठल मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने आणि श्री नामदेव विठ्ठल मंदिरामध्ये परंपरेने सुरू असणारा हा संत नामदेवरायांचा संजीवन समाधी सोहळा आणि या सोहळ्याचा हा उत्सव, या उत्सवामध्ये माझ्याकडे परमभाग्याने प्राप्त झालेली सोलापूरमध्ये जी काही महत्वाची वैभव आहे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने, त्या सगळ्या वैभवामध्ये नामदेव मंदिर उत्सव हा परंपरेचा उत्सव, अनेक वर्षापासून चालत आलेला उत्सव आणि या उत्सवाला एक प्रासादिकपणा आहे, या उत्सवाला एक सात्विकता आहे, या उत्सवाला एक अधिष्ठान आहे आणि अशा एका पारंपरिक पद्धतीने चालू असणारा हा नामदेवरायांचा उत्सव आणि त्या उत्सवामध्ये माझ्याकडे प्राप्त झालेली कीर्तनाची सेवा. माझ्या माहितीप्रमाणे या उत्सवाचा हा दुसरा दिवस आहे आणि या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या ज्या भावना प्रगट होतात मला आणखी थोडं पुढं बोलायचं आहे की तुकाराम महाराज जरी अभंगातून पांडुरंगाच्या जवळ आपल्या अंतःकरणातल्या भावना प्रगट करत असले तरी परंतु या अभंगातले सगळे शब्द म्हणजे जणू काही नामदेवरायांचं चरित्र आहे असं म्हणायला हरकत नाही. नामदेवरायांच्या चरित्राचा विचार करताना आपल्याला नामदेवरायांची भक्ती ही बोली आहे, नामदेवरायांची भक्ती ही एकविध आहे, नामदेवरायांच्या भक्तीला भावबळाचं अधिष्ठान आहे. जरा आणखी पुढं जाऊन बघतो देवाला उगत म्हणण्याचं सामर्थ्य फक्त नामदेव, नामदेवांचा अधिकार हा अलौकिक. वारकरी संप्रदायातल्या संत माती आली म्हणजे थोडं आणखी स्पष्ट बोलायचं झालं तर जितक्या धाडसाने आणि स्पष्टपणाने त्या काळातले समकालीन असलेले कोणतेही संत पांडुरंगाला बोलू शकत नव्हते, त्या काही काही गोष्टी बोलण्याचा जर अधिकार कोणाकडे असेल तर तो नामदेव आहे. म्हणजे ती जर संत माती आली तुम्ही जर डोळ्यासमोर घेतली, नामदेव महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज, गोलकीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, नरहरी सनार महाराज असतील, गुरुबा काका असतील, सावतामाई असतील, चोखोबाराय असतील, अशी जी संत माती आली त्या काळातली म्हणजे समकालीन असणारे हे सगळे संत. ज्ञानोबारायांच्या समकालीन नामदेव आहे, ज्ञानोबारायांच्या समकालीन चोखोबाराय, ज्ञानोबारायांच्या समकालीन सावता महाराज. आणि मला असं वाटतं की जेव्हा मी नामदेवांच्या चरित्राचा किंवा या समकालीन संतांच्या चरित्राचा अभ्यास करायला लागतो तेव्हा मग जसं अनेक वेळेला आपल्याकडे फळ परंपरेमध्ये सुद्धा अशी गंमत असते, एखादी गोष्ट महाराजांना कोणी सांगायची तर आपल्या वारकऱ्यामध्ये सुद्धा आपण कोणातरी एखाद्या ज्येष्ठाला जवळच्या व्यक्तीला असं सांगत असतो की गुरु महाराजांना तू बोल त्याचा अर्थ ती एक आदरयुक्त भीती असायची, म्हणजे ही असायची असं किंवा असं असे असं म्हणतात. आता अलीकडच्या काळामध्ये कोण बोलले काही सांगितले, पूर्वी फोन करायला सुद्धा घाबरायचे होता. आपल्या मालकाला किंवा गुरुजींना, गुरु महाराजांना फोन करायला घाबरायचे. आता एवढे फोन करतात, तुम्ही करतात, मला माझ्याशी एकदा कोणाला ओळखलं, आता कसं ओळखलं कसं काय सांगायचे लक्षात आलं, कसं काय लक्षात आलं नाही म्हणजे किती माहिती येते पण पूर्वी असं असायचं. आणि म्हणून त्या स्थितीमध्ये मला असं वाटतं की सावता महाराज, गोरोबा काका सारखे ज्येष्ठ वयाने ज्येष्ठ असलेले संत सुद्धा जर काही पांडुरंगाला बोलायचं असलं तर ते सगळेजण म्हणायचे नामदेवा आम्ही नाही बोलत देवाला, आमचा अधिकार नाही म्हणा किंवा आम्हाला देवाशी इतक्या मोकळेपणाने बोलण्याचं सामर्थ्य नाही म्हणा किंवा त्या पद्धतीने आमचं धाडस नाही. आणि या संत बांधियाळीमध्ये नामदेव असे संत होते की जे मनात येईल ते देवाशी बोलतात. एका वाक्यात नामदेवांचं चरित्र पुढच्या माध्यमातून सांगतात. ऐका, आपल्या अंतःकरणातल्या सगळ्या गोष्टी नामदेवराय पांडुरंगाजवळ बोलत होते. एवढ्या एका वाक्यावर नामदेवांचं चरित्राचं वैशिष्ट्य जरा बारीक आहे.
जरा थोडं पुढलं वाक्य आहे. पांडुरंगाला सुद्धा जर मनातलं काही बोलावं वाटलं तर भगवान पांडुरंग परमात्मा रुक्मिणी मातेला सुद्धा जे सांगत नव्हते ते नामदेवाला सांगायचे. याचे नामदेवाचं वैशिष्ट्य आहे. हे किती वैशिष्ट्य. देवाने सुद्धा काही गोष्टी अशा आहेत की ज्या कोणाला बोलले नाही परंतु त्या नामदेवाला बोलले. त्याहीपेक्षा आणखी पुढे बोलायचं झालं तर देवाला कळविना गेल्यानंतर सुद्धा जर पांडुरंगाने कोणाला बोलवावं तर ते केवळ नामदेव आहे. अंतःकरण मोकळं करावं असं जर पांडुरंगाला वाटलं तर ते केवळ नामदेव आहे. अहो याच्यापेक्षा थोडं पुढलं आहे. एके दिवशी ते वर्षे अस्वस्थ बसले. अस्वस्थ चिंता होती म्हणा, चेहऱ्यावर काही अस्वस्थता होती म्हणा. धावत पळत नामदेव पांडुरंगाच्या मंदिरात आले. पण ते नामदेवाची गंमत अशी असते होती की ते कधीही येऊ शकत होते. जी जवळची माणसं आहेत ना ती कधी फोन करू शकतात असं असतं. तसं ते कधी येऊ शकत होते. कधी नामदेव कधी देवाला जाऊ शकत होते, येऊ शकत होते. आणि गेल्याबरोबर एकदम देव असे अस्वस्थ होते. नामदेवाने पांडुरंगाला विचारलं, देवा काय झालं, चेहऱ्यावर अशी चिंता आहे, काय झालं अस्वस्थतेला? पांडुरंगाने सांगितलं, काय सांगितलं नाही पण झालं काय, तुला काय झालं? पांडुरंगाने सांगितलं, नामदेवा मला एक चिंता आहे. नामदेवाला आश्चर्य वाटतं. नामदेवाने सांगितलं, देवा सगळ्यांच्या चिंता घालविणारा तू, तुला कसली चिंता? सगळ्यांची दुःख घालविणारा तू, तुला कसलं दुःख आहे? सगळ्यांच्या अस्वस्थता निवृत्त होतात असा तू, तुला कसली अस्वस्थता आहे? पांडुरंगाने सांगितलं, नामदेवा खरं तर हेच व्यवहाराचं गवत. घरातल्या सगळ्या माणसांना, कर्त्या माणसाला स्वतःची दुःख सांगता येतात पण कर्त्या माणसाला पडलेलं दुःख ते कुणाला सांगतात? परिवाराची व्यवस्था बघा कशी असते. कुटुंबामध्ये एक आपल्याकडे कुटुंब प्रमुख कुणीतरी असतो. आपल्याकडे जी एकत्रित कुटुंब पद्धती आपल्या विशेष करून मराठी माणसामध्ये, महाराष्ट्रीयन माणसामध्ये जी एकत्रित कुटुंब पद्धती त्याच्यामध्ये कुणीतरी कुटुंब प्रमुख असतो. आणि मग घरातले भाऊ असतील, लहान भाऊ, ते त्याला सांगतात. अगदी प्रसंगी आई वडील सुद्धा आपली दुःख आपल्या छोट्या मुलाला सांगतात. प्रसंगी मुलं, नातू, बंधू, पुतणे, भाऊ सुद्धा आपली दुःख त्या घरातल्या कर्त्या माणसाला सांगत असतात. पण कर्त्या माणसाला पडलेली चिंता किंवा दुःख कुणाला सांगायचं? मला वाटतं असा प्रसंग समोर आहे. सगळेजण जाऊन पांडुरंगाजवळ दुःख सांगतात पण पांडुरंगाला पडलेलं दुःख कुणाला सांगायचं? पांडुरंगाने विचार केला, तुम्हाला सांगावं. नामदेवाला ओळख आले आणि नामदेवाने विचारलं, झालं तरी काय? पांडुरंगाने सांगितलं, काय करू नामदेवा, मला विश्रांती नाही, विश्रांती करता काय करावं हे सांग. म्हणजे विश्रांतीचा मार्ग पांडुरंग परमात्मा जर नामदेवाला विचारत असतील तर नामदेवाचा अधिकार याच्यावर मला विश्रांती मिळायची आहे. विश्रांती घेण्यासाठी हसायला लागल्याबरोबर पांडुरंगाने सांगितलं, मुळातच मला दुःख आणि मी तुला विचारलं तर तू हसा काढला, असं कुठं असतं का? म्हटले हे जखमेवर मीठ तोडण्यासारखं नाही. काय झालं असेल? नामदेवाने सांगितलं, देवा एवढाच प्रश्न आहे तुझा, तुला विश्रांती घ्यायची कुठं जाऊ, एवढाच प्रश्न आहे. पण मी सांगतो तेवढं काय, नामा म्हणे देवा तला दया विश्रांती घ्यावं. विश्रांती घ्यावया गणपवरी. नामदेवाने पांडुरंगाला विश्रांतीचा स्थान दाखवावं, विश्रांतीचा मार्ग दाखवावा, विश्रांतीचं ठिकाण सांगावं. याच्यात नामदेवाचा काय अधिकार आहे? आणि म्हणून
हा अभंग जरी जगद्गुरु तुकोबाराचा असला तरी या अभंगाचे सगळे शब्द म्हणजे नामदेवांचे चरित्र आहे असं ते आपल्याला सांगतात. आणि मला असं वाटतं की जरा आणखी थोडं बोलायचं होतं तर तुकाराम महाराज म्हणजे तरी नेमकं कोण? तुकाराम महाराज म्हणजे तरी नेमकं कोण? मी महाराजांच्याच मुखाचं प्रमाण जगद्गुरु तुकाराम अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथुनिया तुकोबारांचा शब्द आहे. तुकोबारांचा कोण आहे तर जगद्गुरु तुका अवतार नामयाचा नामदेवांचा अवतार म्हणजे तुकोबार आहे. याचा अर्थ तुकोबारांचं बोलणं म्हणजे प्रत्यक्ष नामदेवांचं बोलणं. कधी कधी प्रश्न पडतो हे भक्ती नावाचं तत्व नेमकं काय? मी 3 मार्गांचा विचार करून पुढे जातो. ऐका, एक कर्म नावाचा मार्ग आहे, ज्ञान नावाचा मार्ग आहे, योग नावाचा मार्ग आहे आणि याच्या पुढे जो चौथा मार्ग आहे तो भक्ती नावाचा मार्ग. कर्म, ज्ञान, योग आणि भक्ती. आणखी थोडं पुढे आहे. या चारही वाटा एकाच पांडुरंगाच्या ठिकाणी घेऊन जातात. कर्म नावाची वाट तरी आम्हाला तिथंच घेऊन जाते, ज्ञान नावाची वाट तरी आम्हाला तिथंच घेऊन जाते, योग नावाची वाट तरी आम्हाला तिथंच घेऊन जाते आणि भक्ती नावाची वाट तरी आम्हाला या चारही वाटा भगवंतापर्यंत घेऊन जाणारे आहे. मग असं असताना सुद्धा भक्ती नावाच्याच वाटेचा विचार या भगवंतातून महाराजांनी कर्माचा विचार नाही केला, ज्ञानाचा विचार नाही केला, योगाचा विचार नाही केला, भक्तीचाच विचार का केला? मी आपल्याला एक साधा प्रश्न विचारतो. आपण सोलापूरकर म्हणजे सुज्ञ श्रोते आहे. मला एक साधा प्रश्न विचारायचा. समजा एखाद्या गावाला जाण्याकरिता अनेक रस्ते असतात. सोलापूरला यायला अनेक रस्ते आहेत, पंढरपूरला जायला अनेक रस्ते आहेत. मग अनेक रस्ते असल्यानंतर तेव्हा कल्पना करा कोणीतरी आम्हाला कीर्तनाची तारीख दिली आणि अनोळखी गावाला कीर्तनाला गेलो तर कीर्तनाची गंमत अशी असते की कीर्तनाला येईपर्यंत माणसं फार फोन करतात. कीर्तनाला महाराज येईपर्यंत माणसं फार फोन करतात. महाराज कुठपर्यंत आला, कुठपर्यंत आला, कुठपर्यंत आला, भरपूर फोन करतात. आणि एकदा कीर्तन करून गेल्यानंतर महाराज गेले का गेले हे तुम्ही विचारत नाही कुठं आहे बाबा काय आहे ते फोन करत होते. मी त्यांना म्हटलं अहो आलो आहे मी का चौकामध्ये आलो तिथे 4 वाटा दिसत आहेत, मी कोणत्या वाटेने येऊ? पलीकडच्या माणसात मला जरा मी उत्तर द्यावं, उजव्या या डाव्या या त्या पलीकडच्या माणसाने सांगितलं महाराज कोणतेही रस्ते या आमच्याच गावात या. अरे बाबा हे 4ही रस्ते जरी तुझ्या गावात घेऊन जाणारे असते तरी उशीर झालेला आहे, मला जवळचा रस्ता सांग, मला जवळची वाट सांग. म्हणजे 4 रस्ते जरी गावाला घेऊन जाणारे असते तरी आपली इच्छा काय असते त्याच्या जवळच्या वाटेने जातो. तसं कर्म, ज्ञान, योग आणि भक्ती या 4ही वाटा जरी घेऊन जाणाऱ्या असत्या तरी आपली इच्छा अशी असते की याच्यातली जवळची वाट कर्माची वाट जवळची आहे, ज्ञानाची वाट जवळची आहे, योगाची वाट जवळची आहे, भक्तीची वाट जवळची आहे. जवळची वाट मी आपल्याला प्रमाण देतो. कारण महाराज एका भंग बोल आहे स्वल्प वाटेचा नाद वाचे गाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही खेळी घेतली कलावली आनंदे तुझ्या म्हणजे गौरव टके शृंगार निके करून या. शेवटचं महत्वाचं आहे. तुका म्हणे ह्याची नीट आणि जवळी वाटत वैकुंठा. जवळी हा शब्द येतात जवळची वाट. तुम्ही आम्ही खेळी केली कलावली आनंदे किंवा वाचे गाऊ विठ्ठल ही जवळची वाट आहे. थोडक्यात कर्म, ज्ञान, योग आणि भक्ती या 4ही वाटा जरी भगवंतापर्यंत घेऊन जाणारे असतात तरी याच्यात भक्ती नावाची वाट विषय जवळ मांडली. आता मग जवळचे म्हटलं की निघावं पलीकडल्या पुन्हा ते उदाहरण पलीकडल्या मनुष्याने मी विचारलं अहो 4ही वाटा जरी दुसऱ्या गावाला येत असत्या तरी जवळची वाट सांगा. त्या माणसाने सांगितलं उजवा जो रस्ता आहे की महाराज उजवी वाट ही जवळची त्या उजव्याची. आता मी लगेच गाडी म्हणून तिकडे जावं का पण मी तेवढ्या उद्योग बसत नाही. मी त्याला पुढला प्रश्न विचारला अहो ही चांगली आहे का? म्हणजे आपल्याला जवळ नाही ते चांगलं असलं पाहिजे. म्हणजे आपल्याला जवळही पाहिजे चांगलंही पाहिजे, रस्ता जवळचाही पाहिजे चांगलाही पाहिजे. पण महाराष्ट्रातल्या रस्त्याची गमत अशी आहे जे जवळचे आहेत ते चांगले नाही, जे चांगले ते जवळचे.
मान्य, पण याच्यातली चांगली बाब कोणती? कर्माचे, ज्ञानाचे, योगाचे का भक्तीचे? चांगला हा शब्द कर्मा करता येतो, ज्ञाना करता येतो, योगा करता येतो का भक्ती करता येतो? ऐकण्याचं प्रमाण देतो. नाम चांगले माझे कर्मी राहतो. चांगला हा शब्द केवळ नामाविषयी आला, आणखी कशाविषयी आलेला नाही. याचा अर्थ नामस्मरण भक्ती नावाची जी वाट आहे ती जवळची आहे आणि दुसरी गोष्ट चांगली आहे. एक तर जवळची वाट पाहिजे आणि दुसरी गोष्ट एवढ्यावर खरं तर विषय संपायला पाहिजे. पण माणसाचं मानसशास्त्र असतं, मानसशास्त्रात एक नियम समजून त्या माणसाला मी विचारलं, जवळची वाट कोणती? त्यांनी सांगितलं उजव्या बाजूची. मी लगेच प्रश्न विचारला, पण ती चांगली आहे का? त्यांनी सांगितलं नाही मला चांगली. मी लगेच गाडी बरोबर मी तसं करत नाही. मी त्याला लगेच तिसरा एक प्रश्न विचारला, एवढीच चांगली आहे का आणखी कोणती चांगली आहे? किंवा ही चांगली आहे ती सगळ्यापेक्षा चांगली आहे का कसं आहे? आणखी एक मानसशास्त्राचा नियम बघा, तुमच्या माझ्या सगळ्याच्या हे चांगलं आहे असं म्हणणं वेगळं आणि हे सगळ्यांपेक्षा चांगलं आहे हे म्हणणं वेगळं. नाही का म्हटलं दुसरं झालं. आपण म्हटलं खरंच काय चाल झाली आहे, खूप चाल, तुमची चाल चांगली झाली, तुमची चाल चांगली झाली हे म्हणणं वेगळं. हे म्हणणं आनंदाचं आहे. पण अख्ख्या कीर्तनात सगळ्यात तुमची चाल चांगली झाली हे जरा जास्त माणसाचा स्वभाव चाल चांगली झाली म्हणणं वेगळं आणि अख्ख्या कीर्तनात तुमची चाल काय बाकीच्या चाली तुमच्या पुढे हे इंग्रजी शब्द तेवढेच पाठ असतात, बाकीच्या चाली हे म्हणजे मानसशास्त्र घर चांगलं आहे हे म्हणणं वेगळं. अख्ख्या कॉलनीमध्ये तुमच्या इतकं चांगलं घर कोणाचंच नाही. जास्त किती गाडी चांगली आहे हे म्हणणं वेगळं आणि सगळ्या गाड्यांपेक्षा तुमची गाडी चांगली आहे हे म्हणणं अधिक महत्त्वाचं. कपडे चांगले आहेत हे म्हणणं वेगळं आणि सगळ्या कपड्यांपेक्षा तुमचे कपडे चांगले आहेत हे म्हणणं अधिक महत्त्वाचं. तुमचा मोबाईल चांगला आहे हे म्हणणं वेगळं, सगळ्या मोबाईलपेक्षा तुमचा मोबाईल चांगला आहे हे म्हणणं वेगळं. कीर्तन चांगलं झालं हे म्हणणं वेगळं. आजच्या सप्त्यामध्ये तुम्ही फक्त एवढं म्हणा, बाकीच्या ते सुद्धा विचाराने करत नाही. लगेच येतो माणूस कौतुकाला शब्द स्तुती आणि चांगला हा शब्द थोड्या तुलनेच्या दृष्टीने असा वापरला. मग कर्म, ज्ञान, योग आणि भक्ती याच्यामध्ये भक्ती नावाची वाट जवळची एक, भक्ती नावाची वाट चांगली आहे दोन. पण ही चांगली आहे का सगळ्यांपेक्षा चांगली? तर एक देवर्षी नारदमुनींचं भक्ती सूत्र असं सांगितलंय, सातू कर्म ज्ञान योग अपि अधिकतरः. सातू कर्म ज्ञान योगेभ्यः अपि अधिकतरः. सा म्हणजे ती भक्ती, सा या शब्दाचा अर्थ ती. कर्म ज्ञान योगेभ्यः, कर्म ज्ञान आणि योग यांच्यापेक्षा अपि म्हणजे पेक्षा अधिकतरा म्हणजे श्रेष्ठ किंवा चांगली ही भक्ती नावाची वाट चांगली आहे. एवढंच नाही, ही भक्ती नावाची वाट कर्म ज्ञान योगापेक्षा चांगली. आता हे महत्त्वाचं का भक्तीकडे प्रवृत्त व्हावं? भक्ती नावाच्या वाटेचा उद्घोष नामदेवांपासून ते मिळवण्यापर्यंत सगळ्या संतांनी का केला? तुम्ही आणि भक्ती नावाच्या मार्गाने परमार्थामध्ये या असा पद्धतीचा आग्रह संत आम्हाला का धरतात? त्याचं पहिलं उत्तर भक्ती नावाची वाट जवळची. याचं दुसरं उत्तर भक्ती नावाची वाट चांगली आहे. याचं तिसरं उत्तर भक्ती नावाची वाट कर्म ज्ञान योगापेक्षा चांगली. विठ्ठल पण आता एक आणखी सिद्ध करावं. कर्मापेक्षा भक्ती कशी चांगली, ज्ञानापेक्षा भक्ती कशी चांगली आणि योगापेक्षा भक्ती कशी चांगली? नुसतं चांगली म्हणून कीर्तन करून ढकलायचं असं नको आहे. कसं चांगलं हे दाखवा. मग कर्म म्हणजे काय हे कळालं पाहिजे, ज्ञान म्हणजे काय हे कळालं पाहिजे, योग म्हणजे काय हे कळालं
पाहिजे आणि यांच्यापेक्षा भक्ती कशी श्रेष्ठ आहे हे कळायला पाहिजे। भक्ती श्रेष्ठ आहे हे करण्याकरिता योग कळायला पाहिजे, योगाकरिता ज्ञान कळायला पाहिजे, ज्ञानाकरिता कर्म कळायला पाहिजे आणि इतकं सगळं करण्याकरिता कीर्तन कळायला पाहिजे। दाखवतो कर्म, ज्ञान आणि योग याच्यात काय उणीव आहे? कर्मातली उणीव शोधा आणि ती भक्ती कशी पूर्ण भरलंय हे दाखवा, ज्ञानातली उणीव शोधा ती भक्तीने कशी निवृत्त होते हे दाखवा, योगातली उणीव शोधा आणि मग ती भक्तीने कशी परिपूर्ण होते हे दाखवा। मुळात कर्म आणि त्या कर्माची उणीव काय? मला जरी सगळं कर्मशास्त्र सांगणे इतकी वेळ आपल्याकडे नसेल तरी ज्ञानेश्वरीचा तिसरा अध्याय पाहून बघा, कर्माची विविध अंग ज्ञानोबराच्या आपल्यासमोर मांडली। या कर्मामध्ये अनेक नियम ज्ञानोबराच्या आपल्यासमोर सांगितले, पण या कर्मामध्ये एक अडचण आहे। कर्म नैष्कर्म्य स्थितीपर्यंत घेऊन जातं, मान्य आपण करत असलेलं कर्म हे जीवाला नैष्कर्म्य स्थितीपर्यंत घेऊन जातं। इतका जरी कर्माचा अधिकार गीतेच्या संबंधाने सांगितलेला दिसून येत असता तरी या कर्मामध्ये एक उणीव काय उणीव आहे? ज्ञानेश्वर महाराजांनी ती उणीव सांगितली, तैसा कर्तृत्वाचा बंधन आणि कर्मफलाचा आस्वाद या दोघींची नाम बंधू कर्माचा। ज्ञानेश्वर महाराज असं सांगतात, या कर्मामध्ये आसक्ती निर्माण होण्याची शक्यता आहे, या कर्मामध्ये फलाची आसक्ती निर्माण होण्याची शक्यता आहे। कर्म जरी आम्हाला सोडविणार असलं, कर्म जरी आम्हाला मुक्त करणार असलं तरी हेच कर्म जीवाला कधी कधी बांधून टाकतं। जरा बरोबर बांधणारं हेच कर्म आहे आणि सोडविणारं हेच कर्म आहे। कधी बांधतं? त्या कर्मामध्ये निर्माण झालेली आसक्ती या जीवाला कर्माच्या माध्यमातून बांधून आपण करत असलेले जे कर्म जे कोणतं असतं त्या कर्मामध्ये निर्माण झालेलं ममत्व हे या जीवाला त्या कर्माच्या माध्यमातून बांधून टाकतं। म्हणजे कर्मामध्ये उणीव कशाची आहे? ममत्व निर्माण होण्याची शक्यता किंवा आसक्ती निर्माण होण्याची शक्यता ही उणीव। पण या कर्मातली ही उणीव घालवायची असेल तर आपण करत असलेल्या कर्माला जर भक्तीची जोड दिली तर त्या कर्माची आसक्ती निघून जाते, ममत्व निघून जातं। म्हणजे कर्माची उणीव भरून काढण्याचं काम जर भक्ती करत असेल तर कर्मापेक्षा भक्तीचा ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ कशी? ज्ञानामध्ये उणीव म्हणाला ज्ञान आणि उणीव कशी काय? मी माझ्याबद्दल बोलत नाही, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी नेहमीची गोष्ट सगळ्यांची आहे। नवल अहंकाराची गोष्ट विशेष दर्गे अज्ञानापाठी सज्ञानाचे खोटे कठी नाना संकटीला नावाला म्हणतात हा अहंकार असा गरजेचा आहे। तो अज्ञानाच्या मागे लागत नाही पण ज्ञानी म्हणून घेणाऱ्याला सोडत नाही। अहंकार असा नाही कळलं तर अगदी साधं झालं, अहंकार असा कुठेतरी खंबावर इथं बसलेला असतो भिंतीवर आणि एखादा माणूस जर मंदिरात येऊन या मंडपात येऊन जर म्हणायला लागला आपल्याला याच्यात काही कळत नाही, अहंकार म्हणते हे आपल्या गिराईकच पण इथे येऊन जर एखादा म्हणायला लागला आपल्याला याच्यात भावात कळत अहंकार म्हणतो तिथंच मांडलं कळतं म्हटलं की अहंकार कसा मागला हे सांगता येत नाही। म्हणून आपल्याला एक शब्द आहे अहंकाराचा वारा म्हणजे ज्ञानामध्ये अहंकार निर्माण होण्याची शक्यता आहे। त्या ज्ञानाचा अहंकार निवृत्त करण्याचं काम भक्ती करते। म्हणून ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे, कर्मापेक्षा भक्ती श्रेष्ठ, ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ। आता राहिला दुसरा अध्याय, योगापेक्षा भक्ती श्रेष्ठ। का असं म्हणतो? योग काय करतं तर योग दुःख ज्ञानावर काय सांगतात पहा, योगाची वाटा निघाली तया दुःखाची वाटा भागाची किंवा रोजचा हरिपाठ काय सांगतात योगिया गनिधी आयाची मुखाची तत्वधर्म करून नाही योगाची स्थिती अशी सांगितली जाते का तहान एरिया तहानची पियावी एरिया भूकशी खावी, तहान लागली खाली पिलो असं समजायचं, भूक लागली जेवण केलं असं समजायचं। योगात कसं आपल्याला तहान लागली अगदी टाळकऱ्याच्या जवळ बाटली ठेवली जाते पाण्याची, तिथं आपण ठेवली जाते की घ्या तुम्हाला पाणी, तहान लागली पाणी घ्या आणि ती कोरड पडायला की दूध खा पण योगामध्ये तहान लागली पाणी प्यायचं नाही, पाणी पिलो असं समजायचं, भूक लागली जेवायचं नाही, जेवण केलं असं समजायचं।
इतका कठीण योग आहे ते दुःख देत आहे आणि मग योग दुःख देतो त्या योगातलं दुःख निवृत्त करण्याचं काम कोण करते भक्ती करते म्हणून योगापेक्षा भक्ती श्रेष्ठ जुने कीर्तनकार सांगायचे की संप्रदायाची योगायोगाने आपण ज्या सोलापूरमध्ये आहात त्या सोलापूरला अनेक फड परंपरा लाभलेली सोलापूरमध्ये अनेक प्रासादिक फड परंपरा लाभलेला हा सोलापूरचा भाग आहे त्यामुळे अनेक परंपरांना तुम्ही जवळून बघितले आपले पूर्वज काही कीर्तनकार जरी कीर्तनकारी उदाहरण काय झालं म्हणजे असा एक गमत अशी काही ठिकाणी तीच उदाहरणं द्यायची दुसरं विरुद्ध नाही म्हटलं तर दुसरं वाक्य सांगू काही अभंगाला त्या ताल लावावे लागतात दुसऱ्याला होतं काकड्याच्या ताली ठरले वासुदेवाच्या ताली ठरले भोपळ्याच्या ताली ठरले जोगी आपल्याकडे पाहणे त्याला जोगी म्हणतात जोगी म्हणण्याची एक विशेष पद्धत तो त्याच स्वरात म्हणतात तर बरं वाटतं म्हणजे त्याच्या ताली तशाच म्हटल्या तर बरं वाटतात त्याच्यामध्ये काही मिक्स केलं जमत नाही त्याच्यामध्ये काही मिक्स करून जमत नाही तसं म्हटलं तर बरं वाटतं तसं काही उदाहरण ठरले जुने कीर्तनकारी उदाहरण सांगायचे काय झालं मला योगापेक्षा श्रेष्ठ सांगायचं समुद्राच्या काठावर एकदा गहिनी नाथांची कबीरांची आहे एकीकडून कबीर महाराज आले एकीकडून गहिनीनाथ महाराज आले दोघांनी एकमेकांना जाहीर केला गहिनीनाथचे योगी आहेत नवनाथ कबीर महाराज हे भक्त आहेत वारकरी आपल्याकडून दुसरा दोघांची गाठ पडली दोघांनी एकमेकांना जाहीर केला आणि एकदम गहिनीनाथांनी कबीराला प्रश्न केला कहो कबीर योगी श्रेष्ठ का भक्त श्रेष्ठ प्रश्न कसा योगी श्रेष्ठ का भक्त श्रेष्ठ या प्रश्नामध्ये आपला प्रश्न आहे योग मार्ग श्रेष्ठ का भक्ती मार्ग श्रेष्ठ योगी श्रेष्ठ का भक्त श्रेष्ठ कबीर महाराजांनी विचार केला कशी चर्चा करत होता भक्ती योगी श्रेष्ठ तर आपण वाद करायचे चर्चा करायची स्पर्धा घ्यायची परीक्षा घ्यायची कबीर महाराजांनी सांगितलं कशाला परीक्षा नाही मला तुम्हाला दाखवायचं परीक्षा घेऊन दाखवायचं की मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कबीर महाराजांनी सांगितलं त्याच्यापेक्षा मी जाहीर करतो ना तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ सांगा एक व्यवहाराचं वाक्य सांगू ज्याला जे पाहिजे ती तिची भांडण होत नाही काय कोणाला पाहिजे भांडण होत नाही घेऊन टाकायचं माणसं दुसऱ्याचं बरोबर घ्यायला तुम्ही भांडण वाढायचं त्याला जे पाहिजे तुम्हाला मोठेपणा पाहिजे भेटणाऱ्यांना मोठेपणा पाहिजे ना कबीरांनी सांगितलं मी जाहीर करतो ना योगी श्रेष्ठ असं जाहीर करतो नाही परीक्षा काय परीक्षा अथांग समुद्र या समुद्रामध्ये डूब घ्यायचं आणि दुसऱ्याने शोधायचं आता गहिनीनाथांनी सांगितलं मी योगी मला वेगवेगळी रूप घेता येतात मी रूप घेतो तुम्ही शोधून दाखवा कबीरांनी सांगितलं तुम्ही जसं म्हणाल तसं गहिनीनाथांनी एका माशाचं रूप घेतलं त्या पाण्यामध्ये फिरायचं कबीरांनी पांडुरंगाचं स्मरण केलं पाण्यात हात घातला बरोबर तोच मासा हातात आला तुम्ही गहिनीनाथ आहात आता वेळ कोणावर आहे कबीर महाराजांनी पाण्यामध्ये रूप घेतलं गहिनीनाथांनी शोधायला सुरुवात केली मासे पाहिल्या मगरी पाहिल्या तास गेला 2 तास गेला 3 तास गेला कुठेही दिसेना शेवटी हात जोडले तुम्ही जिथास प्रगट व्हा कबीर महाराज प्रगट झाले गहिनीनाथांनी कबीरांना प्रश्न केला कहो कबीर पाण्यामध्ये मासा किंवा मगर होऊन राहता येत असतं मी सर्व मासे सर्व मगरी पाहिल्या तुम्ही मला कुठं दिसला नाही एवढा वेळ तुम्ही पाण्यामध्ये काय घेऊन राहिला होता कबीर महाराजांनी सांगितलं मी एवढा वेळ पाण्यामध्ये पाणी चालत आता एक वाक्य पाण्यामध्ये मासा होण्याचं सामर्थ्य योग्याचं पाण्यामध्ये मासा होण्याचं सामर्थ्य योगाचं पण पाण्यामध्ये पाणी होण्याचं सामर्थ्य भक्तीचं म्हणून योगापेक्षा भक्ती श्रेष्ठ योग आणि भक्ती या चारही मार्गामध्ये भक्ती ही श्रेष्ठ आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांना कोणीतरी विचारलं तुम्ही जी सांगत असलेली भक्ती आहे त्या भक्तीची काही वैशिष्ट्ये सांगा भक्ती नेमकी कशी आहे तिची नेमकी रूप कोणती आहेत महाराजांनी महत्त्वाचं एक वैशिष्ट्य सांगितलं ते म्हणजे भोळेपणाचं अभंगाचं पहिलं
भक्तीला वाचताना तुकोबाला कशी आहे हा भोळी शब्द नेमकं कोणत्या अर्थाने गमत अशी अलीकडच्या काळामध्ये खरंच प्रश्न पडतो भोळा कोणाला अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर आपण ज्याला म्हणतो भोळा बहुतेक त्याचा पैशावर वाढ अशी भोळे लोक म्हणतात दिसायला भोळे तुम्हाला माहित नाही की आपण कसं भोळा या शब्दाचा अर्थ काय ही दोन अर्थ ऐका एक नावाला बोलतात तरी शरीर भावना इंद्रिय विषय विसर्ग जय सोहम भाव प्रती प्रगत नावाचे शब्द असे की ज्याची शरीराची आसक्ती संपलेली आहे इंद्रियांनी विषय विसरलेले आहे आणि ज्याला सोहम भावाची प्राप्ती झालेली आहे त्याला भोळा शब्दाचा अर्थ करणार काय ज्याला देहाची आसक्ती केली देह दावा अथवा या देहाचे काही महत्व आहे का नाही देह नव्हे निहे सरे पुनरावळे याचा विकास माता कित्येक प्रमाणात दिली जातात कबीर महाराजांना कुत्र चावायला लागल्यानंतर लोक कोणीतरी म्हणायला लागले महाराज त्याला हाण म्हणा कबीर महाराजांनी सांगितलं कुत्ता ज्यावर चढायचा याला काय आता देहाची आसक्ती नाही देहाबद्दल काही महत्व आहे एक प्रकार दुसरी गोष्ट सांगितली इंद्रिय विषय विसरत हे फार महत्वाचं आहे त्या इंद्रियांनी त्यांचे विषय विसरून जाणं याला म्हणतात आता इंद्रियाचा विषय त्या विषयाकडे इंद्रिय धाव घेत नाही एवढा आपली स्थिती अशी असते विषय समोर असतात इंद्रिय धाव डोळ्याच्या आवडीचा विषय आला की डोळे धावून घेते कानाच्या आवडीचा विषय आला की कान धाव घेतात तोंडाच्या आवडीचा विषय आला की तोंड धाव घेतं हाताच्या आवडीचा विषय आला की हात धाव घेतं या सगळ्या इंद्रियांना ते विषय समोर आले की ही इंद्रिय त्या विषयाकडे धाव घेत असतात त्याचं कारण असं आहे की ही इंद्रिय चंचल या इंद्रियावर संयमन तो विषय समोर आला तिकडे धाव घेत असतात पण त्या इंद्रियांनी त्या विषयांना विसरणं याला म्हणायचं खरं पाहायला गेलं एका विषयामध्ये एक जो अडकला की त्याला मला म्हणत शब्द नावाचा विषय स्पर्श नावाचा विषय रूप नावाचा विषय रस नावाचा विषय आणि गंध नावाचा विषय या प्रत्येक विषयाचा विचार केला जातो नावाला आम्हाला सांगतात जे तो विषयांची दाट झाली माझी काम क्रोधांची सांगतली चुकावून याला पहाडी सदवाच ऐका शब्द नावाच्या विषयामध्ये हरिण गुंतत त्याला मला स्पर्श नावाच्या विषयामध्ये
हत्ती गुंततो त्याला म्हणावं लागतं. रूप नावाच्या विषयामध्ये कीटक म्हणजे पतंग गुंततो त्याला म्हणावं लागतं. रस नावाच्या विषयामध्ये मासा गुंततो त्याला म्हणावं लागतं. आणि गंध नावाच्या विषयामध्ये भोंगा गुंततो त्याला म्हणावं लागतं. गुरुजी म्हणायचे एका विषयामध्ये एक जीव अडकला की त्याला म्हणावं लागतं. म्हणजे एक एक जीव एका एका विषयाने गेले पाचही विषय ज्या जीवाकडे त्याचं काय होतं आपली तर स्थिती पाचही विषय आपल्याला शब्दही हवाय, स्पर्शही हवाय, रूपही हवाय, रसही हवाय, गंधही हवाय. या पाचही विषयामध्ये अडकलेल्या जीवाचं काय होईल? आणि म्हणून या पंच विषयाला सुद्धा ज्यांची इंद्रिय विसरले त्याचं नाव होणार. ज्याला स्वभावाची प्राप्ती होते थोडक्यात मीची जाणीव होते त्याला म्हणा तो मी वासुदेव तत्वता या स्थितीखाली असतो त्याला म्हणा भोळा. आणि म्हणून भोळा शब्दाचा विचार करताना अशा तीन पद्धतीने आपल्याला शास्त्राने केलेला दिसून येतो. आणि म्हणून या विषयाच्या पलीकडे गेलेली इंद्रिय किंवा विकारांच्या पलीकडे गेलेली स्थिती त्याला भोळा म्हणा. तुकाराम महाराज सांगतात माझ्या अंतःकरणामध्ये एखादी स्थिती भक्ती आहे की या प्रकारची गोळी आहे. त्याचा अर्थ काय? प्रिय आसक्ती राहील. भक्ती गोळी एक नाही करायला दुसरं शब्द बारीक आहे. गोळी या शब्दाचा अर्थ सरळ. गोळी या शब्दाचा अर्थ सरळ. तुम्ही कधी कधी की रामायणातली दोन नावं आपल्याला सांगतात. रामायणातलं एक नाव महत्वाचं सांगतो शबरी. शबरीच्या अंतःकरणात असलेली भक्ती ही कशी आहे? गोळी आहे, सरळ आहे. वयाच्या 8व्या वर्षी तिच्या गुरुंनी तिला सांगितलं की तुला राग घेऊन भेटणार. वयाच्या 8व्या वर्षी तिच्या गुरुंनी तिला सांगितले की राग घेऊन तुला भेटणार आहे. रोज शबरी उठते, झाडू काढते, साडा संपादन करते. रोज ते कुठपर्यंत? वयाच्या 80व्या वर्षात. म्हणजे 8व्या वर्षापासून 80व्या वर्षापर्यंत रोज झाडू काढणार, रस्ता स्वच्छ करणार, काटे काढणार, सगळा समाज रांगोळी करणार. का? माझे राग कुणीतरी विचारलं शबरी तू रोज जातो नाही माझे राग येणार. अगं राम त्या दिवशी येणार आहे त्या दिवशी करणार. राम ज्या दिवशी येणार त्या दिवशी करणार. रोज काय? शबरीने सांगितलं जर मी एखाद्या दिवशी गेलं नाही आणि त्या दिवशी रामाने कधी येणार आहे? कधी येणार आहे माहिती? आता आमचं तसं नाहीये. आम्हाला लोक म्हणतात महाराज यांच्या अगोदर 2 दिवस कळवा. एकदम डायरेक्ट एकदम जरा फोन करत जावा, कळवत जावा, येत जावा. बरं आता फोनची व्यवस्था आहे, कळवत जावा, सांगत जावा. एकदम डायरेक्ट मला पुढे बसलेले दादाजी बाबू आहेत जुनी माणसं नाही. आता इथे अलीकडे आपल्या जीवन इतकं चांगलं नसतं. पूर्वी मी दादा बरोबर आमच्या वडिलांबरोबर जायचो. ते एखाद्या शिष्याच्या घरी कधी जाऊ शकत कधी. म्हणजे त्या काळातली जुनी माणसं आता निघाली. समजा इथून सोलापूर निघाली त्यावेळेस तरी एसटीने प्रवास असायचा, गाड्या असायच्या. वाटलं की त्याला मार्केटला आपली काही लोक आहेत लगेच सोलापूरकडून मार्केटात मार्केट गेले तरी काही पण एकदम जरी गेले तर त्या घराच्या लोकांना आनंद वाह वाह. आता आपण जरी त्यामुळे आम्ही फोन नंबर घेतो ना त्याच्या आमच्याकडे एकदा मारण्यात देखील त्याचा नंबर घेतो शबरी वयाच्या 8व्या वर्षात वयाच्या 80व्या वर्षात शबरीने मग ती गोरे आंबट आहेत का काय चांगली आहेत ती दृष्टी केली. म्हणजे आपल्याकडे असलेली ही गोरं आपण ती देवाला देणार आहात की बघायचं म्हणजे आंबट आहे का गोड आहे का बघायचं. सरळ पद्धतीने भोळेपणाने तिथं भक्ती केली. तिचं नाव शबरी आहे आणि म्हणून तुकोबाराय सांगतात शबरीसारखी भक्ती आपल्या अंतःकरणात आहे. माझी भक्ती होती.
भरत हे एक असं नाव आहे की ज्याला काना नाही, उकार नाही, जोडाक्षर नाही, काही राम याला एक मात्र लक्ष्मण शरद जोडले, शत्रुघ्न धरण जोडले, प्रलय उकार आहे. पण भरत काना आहे का, मात्र आहे का, उकार आहे का, जोडाक्षर आहे का, काही. भरत हे नाव कसं आहे, सरळ आहे. मी कधी कधी गमतीत म्हणत असतो ज्याच्या अंतःकरणाची भक्ती सरळ आहे त्याचं नाव भरत आहे. सरळ. भ शब्दाचा अर्थ काय, र शब्दाचा अर्थ काय, त शब्दाचा अर्थ काय. भ म्हणजे भरण पोषण, र म्हणजे रमण आणि त म्हणजे तरण. प्रभू रामचंद्रांच्या भक्तीने ज्याचं भरण पोषण झालं तो भ. प्रभू रामचंद्रांच्या भक्तीने भक्तीमध्ये जो रमला तो र. आणि प्रभू रामचंद्रांच्या भक्तीने जो तरला तो त. म्हणून प्रभू रामचंद्रांच्या भक्तीने जसं जीवन तरुण गेलं त्याचं नाव भरत. विठ्ठल भरताची भक्ती कशी सरळ आहे. आता संवाद छोटा आहे पण मला थोडक्यात सांगायचं. एक तर वेळ संपत आली नाही, वेळ ठरलेली पुढे गेली. सुरुवात थोडी उशिरा झाली तर तुम्हाला आता ठीक आहे सहन करा. आता त्यांना एक तर नामदेवाचं चिंतन आहे. आपण सगळी माझ्या अभिप्रायाप्रमाणे जवळजवळ 16 प्रकारची सगळी मंडळी आज हजर. म्हणजे जी काही सांप्रदायिक काम करणारी मंडळी आहे सगळीच मंडळी आहे आणि एका प्रासादिक जागेवर कीर्तनाची सेवा होते. जास्त वेळ घेत नाही परंतु जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्याला सांगतो. आता चित्रकूट पर्वतावर जेव्हा भरत जातात, राम आणि भरताचा संवाद आहे. चित्रकूट पर्वतावर जेव्हा भरत जातात, रामाशी बोलण्याकरता जातात. म्हणजे आता ते पुष्कळ मोठे आहे. म्हणजे रामाला घेऊन येण्याकरता जातात. का? कारण भरताला माहितच नसतं रामाला वनवास सांगितलं. भरत त्याच्या मामाकडे गेलेले होते तेव्हा हे कैकेयीने सगळं रामाला वनवास वगैरे सांगितला. ते भरताला कळालं की शत्रुघ्न भरत दोघांनी ते राग आला. ते पुष्कळ आहे. कैकेयीला नाही शब्द बोलले वगैरे तिला बोलून काढलं अनेक पद्धती. शेवटी भरताने ठरवलं आपण जाईल. भरत झालं. आता ते भरत निघाल्यानंतर सुद्धा इतकं रामायण गोड आहे की भरत जेव्हा रामाला भेटायला निघाला म्हणजे रामायणामध्ये काय प्रत्येक पात्राचं वैशिष्ट्य वेगवेगळी आहे. पण मला असं वाटतं रामायणामध्ये बघा ऐका, भरताला जेवढ्या लोकनिंदेला तोंड द्यावं लागतं तेवढं रामायणामध्ये द्यावं लागतं. प्रचंड लोकांची निंदा भरताला सहन करावी. म्हणजे अयोध्यावासियांना सुद्धा ते माहीत नव्हतं पण अयोध्यावासियांनी सुद्धा भरताला आरोप केला की याला तर या दिवस बसायचं होतं म्हणून यांनी काहीचे कान भरवले आणि रामाला सांगितलं की तू सोडा. म्हणून भरताला सहन करावं. अहो त्याच्यापेक्षा थोडं पुढे झालं. भरत जेव्हा रामाला भेटण्याकरता म्हणून निघतो, भरद्वाज मुनींना जेव्हा पहिल्यांदा भेटायला जातो तेव्हा भरद्वाज मुनींच्या मनामध्ये सुद्धा असं येतं की अरे गेल्या रामाला वनवासाला पाठवलं आणि आता त्याचा वनवास सुद्धा याला नीट भरले. भरद्वाज मुनी म्हणून घेणाऱ्याच्या मनामध्ये सुद्धा भरताबद्दल अशी निंदेचे शब्द येत असतील तर भरताला किती सहन करावं. जेव्हा भरत निघाला आणि लांबून तेव्हा लक्ष्मणाने बघितलं की भरत यायला लागलाय तेव्हा लक्ष्मण इतका रागीट क्रोधायमान झाला, धनुष्याला बाण लावला आणि अडवा तलवार बोलायला लागला. याला राज्य देऊन टाकलं, सगळं झालं तरी आम्हाला मारायला आला का? मी आता एका बाणामध्ये याला संस्कृत टाकतो. रामाने सांगितलं लक्ष्मणा असं रागवायचं नाही, तो काही मारायला आला असं नाही, काहीतरी काम असेल. काय काम नाही? आपल्याला जर हातून दिला असेल आपल्या राज्यातून आणि आता आम्ही जर 14 वर्ष वनवासी देशामध्ये फिरत असेल तर हा काय आम्हाला नीट बघण्याकरता आला का? भरत चित्रकूट पर्वतावर आल्यावर सुद्धा लक्ष्मण बोलायला लागला. त्याच्या सुद्धा निंदेला तोंड भरताला द्यावं लागलं. सगळं झालं आणि भरताने जेव्हा हात जोडले तेव्हा भरताचा आणि रामाचा संवाद खरं स्वतंत्र पद्धतीने भावात रामायण असावा. पण मी धावता सांगतो भरताने हात जोडले रामाला सांगितलं दादा माझी विनंती तुम्ही मागायला रामचंद्र प्रभू सांगितलं नाही 14 वर्ष वनवास सांगितलं आहे. आता तर कुठं सुरुवात झाली आणि पुष्कळ दिवस मला वनवासात आहे मला येत नाही. ते म्हटले नाही तुम्ही मागे यायला पाहिजे. राम म्हणतात नाही येणार. तेव्हा भरताने असं सांगितलं की एक काम करू
एक काम करा, तुमच्यावरचा वनवास मी भोगतो, मी 14 वर्ष वनवासामध्ये राहतो, तुम्ही राज्यामध्ये राहा, संपलं, मी भोगतो ना. रामचंद्र प्रभूंनी स्त्री परिस्थितीला प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, ज्याचं त्याचं वजन ज्याच्या तरी उचलायचं असतं, दुसऱ्यावर वजन टाकायचं नसतं. हा व्यवहाराचा नियतीचा नियम आणि म्हणून नाही मीच हे सगळं करणार. पुष्कळ तुझी चर्चा झाली, पण त्याच्याकडे काही उत्तर भेटते ना. आणि मग शेवटी मात्र भरतांनी सांगितलं, ठीक आहे दादा, मी दोनच गोष्टीवर इथे माघारी घेतो. एक, मी 14 वर्ष अयोध्येमध्ये जाणार. तुम्ही 14 वर्ष अयोध्येत नाही ना, मग मी 14 वर्ष अयोध्येत जाणार. तुमच्या पादुका अयोध्येमध्ये राजगादीवर स्थापन केल्या जाते, पण तुमच्या पादुकांना प्रमाण म्हणून अयोध्येचं राज्य चालतं. ही पहिली माझी मागणी. दुसरी माझी मागणी, जेव्हा 14 वर्ष वनवासातून तुम्ही माघारी या, तेव्हा पहिलं मला भेटायचं आणि मगच अयोध्येमध्ये जायचं. मला भेटल्याशिवाय, मला इथंच राहील, अयोध्येच्या बाहेर तुमची वाट बघत राहील, तुम्ही आल्याशिवाय मीही अयोध्येमध्ये जाणार नाही. ही भरताच्या अंतःकरणाची जी भक्ती आहे, तुकाराम महाराज सांगतात, माझी भक्ती विठ्ठल. जेव्हा ज्ञानोबाला नामदेव आहे आता एका वाक्यात पुढची पिक्चर घडवते. ज्ञानोबाला नामदेव आहे त्याची यात्रेला निघाले. राजस्थानच्या त्या प्रदेशातून वाळू टाकून जात असताना दोघांनाही तहान लागली. पाणी पिण्याकरता काय करावं कळेना. तेव्हा एका विहिरीच्या जवळ गेले आणि विहिरीच्या जवळ गेले तर पाणी अगदी कोपऱ्यामध्ये खाली खोल थोडं पाणी शिल्लक होतं. आता ते पाणी तर दिसतंय पण प्यायचं दिसतं, कारण इतक्या खोल कोणीही माणूस जाऊ शकत नव्हता आणि पाणी पिऊ शकत नव्हता. काय झालं, ज्ञानोबाला उठीतच वाटायला लागलं नामदेवाची चेष्टा करायचं. ज्ञानोबाला सांगितलं, नामदेवा मी योगी आहे, तुम्ही भक्त आहात, तुम्ही भक्तीशिवाय दुसऱ्या कशाला मानत नाही. मी भक्तीशिवाय योगालाही मानतो म्हटले. माझ्याकडे योग सांगते, मी पक्षाचं रूप घेणार आणि पाणी पिण्याकरता विहिरीत आत जाणार, पाणी पिणार आणि माघारी येणार. आता तुमची भक्ती काय उपयोगाची? ऐका, ज्ञानोबाला नामदेवाला माझ्याकडे योगाचं सामर्थ्य आहे, मी पक्षाचं रूप घेणार, पक्षी होणार, तहान लागले पाणी पिण्याकरता विहिरीमध्ये आतमध्ये जाणार, पाणी पिणार, तहान भागवणार, परत माणसाचं रूप धरून वर थांबणार. तुमचं कसं काय? तुम्हाला पक्ष होता येत नाही, तहान तर लागली नाही, पाणी तर तुम्हाला मिळणार नाही. आता तुमची भक्ती काय उपयोगाची? काय नामदेवाचे शब्द आहेत? नामदेवाने सांगितलं, माऊली तुम्हाला योग आहे, तुमच्याकडे योग आहे, माझ्याकडे भक्ती आहे. तुम्हाला योगाच्या माध्यमातून पक्षी होऊन पाण्यापर्यंत जावं लागणार आहे, पण माझी भक्ती ही इतकी एकंदरीत आहे की मला पाण्यापर्यंत जायची गरज नाही, पाणीच माझ्या पोटापर्यंत. होय, पाणी माझ्यापर्यंत येईल. ही जी अंतःकरणाची नामदेवांची भक्ती आहे, त्याला भक्ती विठ्ठल. भावाने युक्त असते किंवा भावाचं बळ ज्या भक्तीला आहे अशी भक्ती आहे. नामदेवाने केला तर भावाच्या बळाने युक्त असते.
भक्ती आपण त्या देवीच्या बाबतीत अनेकदा सांगत राहतो की नामदेवांनी सांगावं की जेवणच पाहिजे हा अर्थ करण्याचा भाव पांडुरंगाला ते जीवायला कारणीभूत ठरला माझी भक्ती होळी हे कविता भाव भरी एका प्रेरणेला ऐसा सांगून सोहळा गोपाल कुमार ऐसा सांडोनी सोहळा भाव बरी कसा आहे हे कळालं आणि मग जर इतका मोठा भक्तीचा सोहळा चालू असेल एका ऐसा सांडोनी सोहळा मी याच्यापासून वेगळं का राहावं जिथं जिथं असा भक्त त्याचा नाव घोष चालू आहे तिथं तिथं आपण वेगळं राहू नये आणि त्याला जरा पुढे बोलतो असं आहे जिथं जिथं भक्त त्याचा नाव घोष चालू आहे त्याच्यापासून आपण वेगळं राहू नये साधारण गोष्टी स्वतः होऊन जाते त्याची माणसं आम्हाला बोलू दे हे भूमिका एक प्रश्न खरं तर इथं आमंत्रणाची वाट बघू नये जुने कीर्तनकार सांगायचे काही काही ठिकाणी कितीही बोलवलं तरी जाऊ नये एक काही ठिकाणी बोलवलं तरच जावं दोन आणि काही ठिकाणी न बोलविता जावं तीन काही काही ठिकाणी कितीही बोलवलं तरी जाऊ नये नको त्या गोष्टी जिथं घडतात तिथं बोलवलं तरी जाऊ नये माणसं प्यायला न बोलवलं खरं तर जाऊ नये एक काही ठिकाणी बोलवलं तरच जावं लग्न आहे आज नाही बोलवलं तर जावं काही ठिकाणी बोलवलं जावं तिथं तिथं नाम चालू आहे तिथं न बोलवलं जावं एकाकडे निराळा ऐसा सांगून सोहळा शेवटी महाराज सांगतात आता आला येथे न भावी सहसा आता इथे आता माझ्या अंतःकरणाला इतकी गोडी लागली दातामध्ये मन लागली गोडी हे जे व्यवस्थित ऐसे झाले इतकं मन ना दाखवलंय की आता मला सोडायला तयार नाही म्हणून एकाकडे निराळा ऐसा सांगून पाठवणी सोहळा सर्वेश्वर पाय पुढे देवा वाराय करम प्रसन्न देवा माझी विकत इच्छा आहे जोडोनी पाय पुढे देवा वार आहे याचा अर्थ की पाय जोडून अशा पद्धतीने समचरण दृष्टी येते माझ्यामध्ये राहो असं पाय जोडून उभा राहा का पाय जोडून उभा राहा त्याच्या चरणावर आम्हाला नतमस्तक होता येईल अशा पद्धतीने उभा राहा काही करू नको विकापणे मंदिराला ऐसा सांगून सोहळा ज्ञानेश्वर
आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा नामदेवाच्या संजीवन समाधी सोहळा मोठ्या पद्धतीने साजरा होतो. मी अनेक वेळेला नामदेवाच्या चरित्रात त्या घटना सांगत असतो की या संप्रदायामध्ये नामदेवाच्या चरित्रातला एक महत्त्वाचा विशेष असा आहे की ज्यांना पुष्कळ आयुष्य लाभलं ते नामदेव आहे. ज्यांनी भारतभर भ्रमंती केली ते नामदेव आहे. ज्यांनी अंतःकरणातल्या सगळ्या गोष्टी देवाजवळ मोकळ्या केल्या ते नामदेव आहे. पांडुरंगाचे प्रेम भांडारी ते नामदेव आहे. आणि नामदेवांचं चरित्र फक्त पंढरपूर मर्यादित न राहता पंजाबपर्यंत जिथं पोहोचलं ते नामदेव आहे. नामदेव यांच्या चरित्राचा आणखी एक विशेष हिंदू धर्माव्यतिरिक्त शीख धर्मांना सुद्धा प्रिय वाटणारे म्हणून अशा अनेक गोष्टी नामदेव यांच्या बाबतीत आहेत. त्या नामदेव यांचा उत्सव आज आपल्या इथं होतो आहे. अनेक मंडळी आहेत, त्यांची मानेवरीची विद्यार्थी आणि आमच्या सोलापूर आणि परिसरातील सर्व पूजनीय टाळकरी मंडळी, गायक मंडळी इथं उपस्थित आहेत. अनेक मंडळी श्रवण करण्याकरता उपस्थित आहेत. मी अनेक वेळेला सोलापूरबद्दल बोलत आलेलो आहे. सिद्धेश्वरांच्या पावन नगरीमध्ये ही सेवा संपन्न होते आणि अत्यंत प्रासादिक अशा पद्धतीचा इतिहास या सोलापूरच्या पाठीमागे आहे. अशा एका सोलापूरमध्ये उत्सव साजरा होतोय. माझ्याकडे जो काही निर्धारित वेळ आहे त्या वेळेमध्ये मला सेवा करणं शक्य आहे ती करण्याचा प्रयत्न केला. पुरुषांची सेवा भगवंताच्या चरणी, ज्ञानोबाच्या कुमाराच्या चरणी मी ज्या परंपरा जन्माला आलो त्या मानकोजी बुद्धीच्या चरणी, नामदेवाच्या चरणी ही सेवा समर्पित करू. या ठिकाणी नामदेवाचा
Thank you.